हाँ येऊ दे येऊ दे येऊ दे हाँ येऊ दे येऊ दे येऊ दे। माझा मित्र आहे ओमकार जोईल करून, त्याची वाईफ त्याची पोरगी आज बर्थडे होता तर आम्ही त्याच्या घरी फंक्शनला गेलेलो। तर फंक्शन करून मी घरी आलो, जरा काम होतं माझं पण आलो घरी। जस्ट मला असं न्यूज आली की त्याची बिल्डिंग पडली, तर मी रिटर्न तिथे गेलो तर त्याच्याच घराच्या साईडचं भाग पडलेला, त्याच्यात त्याची पोरगी बायको, त्यानंतर त्याची बहीण, त्यातली त्याची बहिणीला फक्त मार लागलाय आणि तो अजून भेटला नाही। बायको भेटली, बायको ऑफ झाली आहे, पोरगी ऑफ झाली आहे। तुमचे काही नातेवाईक तुमचे शेजारी आता ढिगाऱ्याखाली सापडलेले आहेत। आता आम्ही काय बोलणार, आम्ही बरेच 2 वर्षापासून बिल्डर आणि जागे मालकांची याच्यामध्ये रूम जास्त आहेत। जसं बिल्डिंग मध्ये 50 रूम आहेत, त्याच्यामध्ये 25 रूम आम्ही सगळ्यांनी घेतलेले आहेत। तो यही कहना है कि अभी हमारा जो ये तो पूरा बिल्डिंग तो गिर ही चुका है, अभी हम लोग इतने सारे जो है वो बेघर हो चुके हैं। जो नोटिस दिया था चाचा नोटिस हमको बताया ही नहीं, हमको पता ही नहीं क्या हुआ है। नोटिस आपको बताया नहीं बताया नहीं। कुछ भी हो रही है, कोई यहाँ पे हेल्प के लिए भी नहीं आ रहा है। इतनी बार बिल्डर भी सेम वही हम लोग भी बोले कि इतनी बार हम लोग ने मीटिंग्स भी कर ली है ना, वो बिल्डर कुछ करने के लिए रेडी। टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर। यावेळेला मी उपस्थित आहे विरार पूर्वेच्या विजयनगर मध्ये। रात्री 11 ते 11:30च्या सुमारास इमारतीचा एक भाग कोसळलेला आहे। अनेक लोक ढिगाऱ्याखाली आहेत। मदत कार्याला अडचण निर्माण होते, कारण इमारतीचा जो भाग पडलेला आहे तिथपर्यंत बुलडोजर पोहोचू शकत नाही। असं असताना आता चाळीतल्या काही खोल्या आहेत त्या तोडाव्या लागणार आहेत। वेळीच जर वसई विरार शहर महानगरपालिकेने कारवाई केली असती तर आज अनेक लोकांचा जीव धोक्यात आला नसता। खरं तर गेल्या काही दिवसांपासून वसई विरार शहर महानगरपालिकेला आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सूचित करतोय की असा काही एखादा प्रसंग येऊ शकतो। अखेरीस तो प्रसंग आला। आपली वसई विरार शहर महानगरपालिका म्हणजे लुळी, लंगडी आणि आंधळी। आता ही एवढी लोक, या सगळ्या महिला भगिनी आहेत, या भर पावसात कुठे जाणार? यांची व्यवस्था कुठे होणार? गणेश चतुर्थी आहे, गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि यांच्या डोक्यावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला। याला जबाबदार नेमकं कोण? जाणून घेऊया। या भगिनी आहेत, त्यांची नेमकी काय व्यथा आहे? आज गणेश चतुर्थी आहे आणि दुसरीकडे ते रस्त्यावरती आलेले आहेत। ताई, आता काय तुमची परिस्थिती आहे? कारण एकीकडनं तुमचं छत गेलेलं आहे, दुसरीकडे तुमचे काही नातेवाईक तुमचे शेजारी आता ढिगाऱ्याखाली सापडलेले आहेत। आता आम्ही काय बोलणार, आम्ही बरेच 2 वर्षापासून बिल्डर आणि जागे मालकांची याच्यामध्ये रूम जास्त आहेत। जसं बिल्डिंग मध्ये 50 रूम आहेत, त्याच्यामध्ये 25 रूम आम्ही सगळ्यांनी घेतलेले आहेत आणि 25 रूम बिल्डर आणि जागे मालकांचे आहेत। जागा मालक कोण आहे? प्रफुल्ल साने? नाही, दळवी हे माणूस असे आहेत ना का त्यांना आज त्यांचे भाडोत्री, हा जो एक भाग कोसळला आहे तो पूर्णपणे त्यांच्या भाडोत्रींचा आहे, बिल्डरचा आणि जागे मालकांचा। पण एक साधी ओळख सुद्धा, एक माणुसकी म्हणून सुद्धा ते लोक बाहेर पडले नाही। म्हणजे अजून त्यांनी विचारपूस देखील नाही किंवा आम्हाला सुद्धा देखील हे नाही सांगितलं का तुम्ही काळजी करू नका, माझा एवढा बंगला आहे, तुम्ही बाहेर येऊन बसा, नका काळजी करू, आपण सकाळी जी काही सोय होईल ते करूया। इव्हन आम्ही सगळ्यांनी विचारायला गेलो तर सांगते माझं त्याच्यामध्ये काय आहे, आमचं नको जाऊ दे, पण तुझे भाडोत्री आहेत त्याच्यासाठी तरी तू बाहेर ओळख दाखवायला यायला पाहिजे का बाबा, माणसाचा जीव वाचावा। आज आम्ही धीर धरून का बसलो आहे सगळे, का माणसाची काही दववली आहे ती बाहेर निघावी। त्याच्यानंतर आम्ही आमच्याबद्दल प्रश्न उभे ठेवू का आज आम्ही कुठे जायचं? आज 2 वर्षापासून न बिल्डर आम्हाला हातात हँडओव्हर करतोय, न ते रिपेअरिंग बिल्डिंग करतोय। हे वर्षानुवर्ष असं वारंवार तुम्ही त्याला सूचित करताय की सीवन झालेलं आमची हे 1 वर्षापासून आम्ही त्याला मेंटेनन्स द्यायचं बंद केलंय, पण तो सुद्धा त्याचा मेंटेनन्स, जागे मालकाचा किंवा बिल्डरचा मेंटेनन्स तो आमच्याकडे जमा करत नाही। आम्ही वकिलाकडे प्रक्रिया चालू केलेली का बाबा आता आपण हँडओव्हर घ्यायचं, आपण आपले मेंटेनन्स जमा करायचे, हे आम्ही सगळ्यांनी मंजूर साठी केलं। आपण आम्ही 25 जणच मेंटेनन्स भरतोय, बाकी ते बिल्डरचे किंवा जागे मालकांचे कोणाचेही 1 रुपयाचा मेंटेनन्स येत नाही। या 2 महिन्यापासून आमच्याकडे कचऱ्याचा डबा सुद्धा नाहीये।
त्याच्यासाठी पण आम्हाला एवढा त्रास भोगायला लागतो आणि पाण्याच्या टाकीवर आम्हाला इथे राजकीय पक्षाची लोक वगैरे तुमच्या मदतीला येत नाही? कोणाकडे जायचं आज राजकीय पक्ष ते म्हणतात का 2 वर्षापूर्वी आमच्याकडे दहीहंडी बांधली गेली आमच्या कोणाच्याही परमिशन न करता, तेव्हा सुद्धा 3ऱ्या माळ्यावर एक भाग कोसळलेला. त्याच्यानंतर या वर्षी सुद्धा पुन्हा दहीहंडी बांधण्याचा प्रयत्न करण्यात आला. तेव्हा दहीहंडी कोण बांधत होतं? आता ते कोणाची होती आम्हाला काय माहिती नाहीये, पण हा बिल्डरला ती ही गोष्ट माहिती असली पाहिजे ना, तर बिल्डरने ते थांबवायला हवं होतं. ताई, आता परिस्थिती खूप गंभीर आहे, पाऊस पडतोय, अजून काही लोक ढिगाऱ्याखाली सापडलेले आहेत. तुम्ही म्हणता की तुमचा जागा मालक जो आहे किंवा तुमचा जो बिल्डर आहे तो या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देत नाही. आता त्याच्यावरती काय कारवाई करावीशी तुम्हाला वाटतं? अभी मेरा तो यही कहना है कि अभी हमारा जो ये तो पूरा बिल्डिंग तो गिर ही चुका है. अभी हम लोग इतने सारे जो है वो बेघर हो चुके हैं. हमें पहले तो घर चाहिए रहने के लिए, बिकॉज हमारे छोटे छोटे बच्चे, हम लोग कहाँ जाएंगे. जब रिपेयर करना था तो रिपेयर करने नहीं दिया, जब कुछ रिपेयर करने नहीं दिया, कहाँ हुआ, मतलब सपोर्ट नहीं किया ना. हम लोग रिपेयरिंग करून दिलं नाही. आम्ही आज रिडेव्हलप साठी जातोय, पण रिडेव्हलपला सुद्धा ते सहकार्य करत नाहीये. आम्ही त्यांना डिसेंबर पर्यंतची अवधी पण मागितली का तुम्ही डिसेंबर पर्यंत आम्हाला काय ते कळवा, कारण की आता सणवार लोक गावी जातील म्हणून आम्हाला डिसेंबर पर्यंतची मुदत आहे. डिसेंबर नंतर आम्हाला रिडेव्हलपला टाकायचं आहे, पण त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी आम्हाला सहकार्य केलं नाही. आता अभी आपकी परिस्थिति बहुत गंभीर है. अभी मलबे के नीचे कुछ लोग दबे हैं जो आपके पड़ोसी है. आपके बिल्डर ने आपको कुछ भी मदद नहीं की? इसके पहले भी मदद नहीं की? मदद ने हम जब भी उसके पास मदद के लिए गए थे तो वो बात करता ही नहीं है. और वो हम लोग को ये जो नोटिस भी आया था 4 नोटिस हमको बताया ही नहीं, हमको पता ही नहीं क्या हुआ है. नोटीस आपको बताया? नहीं बताया नाही. नोटीस सांगितलीच नाही तुम्हाला? नोटीसच सांगितलं कधीच नाही सांगितलं. तुम्हाला माहितीच नाही तुमची बिल्डिंग? आमची बिल्डिंग काय नाही. कोणी आलं ना बीएमसी वाले का आम्हाला बोललं की आता सध्या ह्या ह्याच्यात की गेली असं सांगायचं, म्हणजे बनवायला गेली असं सांगायचं. कोणी पण आलं तर म्हणजे बिल्डिंग गेली अशी नाही असंच सांगायचं. आपण जर पाहिलं तर अतिशय ताई, तुझं नाव सांग. उर्वशी. तू राहायला कुठे? इथे जाते मी पण. आता तुझं सामान वगैरे सगळं त्याच्यामध्येच आहे. काही लोक त्या मलब्याखाली अडकलेले आहेत. बचाव कार्यामध्ये अडथळा येतात. चाळीच्या काही रूम तोडावे लागणार आहेत. हम लोग भी वही कोशिश करके पहले जो भी वहाँ पे अटके हुए पहले उनको निकाले. एटलीस्ट उन लोग कौन जितने रहेंगे उन लोग की तो जान बच जाए. और दूसरी बात, हम सबके छोटे छोटे बच्चे, मेरी भी छोटी बहन है, अभी हम लोग उसको कहाँ से रखे कहाँ रखे. इतनी बारिश भी हो रही है, कोई यहाँ पे हेल्प के लिए भी नहीं आ रहा है. इतनी बार बिल्डर भी सेम वही हम लोग भी बोले कि इतनी बार हम लोग ने मीटिंग्स भी कर ली है, ना वो बिल्डर कुछ करने के लिए रेडी है, ना वो जो उसके साथ जो पार्टनर है. घर कब खरीदा था आपने? घर हम लोग ने 2011 में खरीदा था. ऑलमोस्ट हम लोग को 15 ईयर्स हो गए. में खरीदा था आपने? अभी वो तो मुझे पता नहीं होगा, 10 या 8 के अराउंड रहेगा वो. अभी उसको भी हम लोग को 15 ईयर्स हो गए. उससे पहले ये बिल्डिंग बनी था, हार्डली 20 साल हुआ रहेगा. 20 साल में इतने जल्दी कोई भी बिल्डिंग गिरती नहीं है. और ना वो स्टार्टिंग में ही इतना काम 15 या 16 साल हुआ रहेगा ज्यादा से ज्यादा इसको. बट अभी इसका इतनी कंडीशन खराब है. सब लोग ने उनको हाईलाइट भी किया कि भाई इसका कुछ करो, क्योंकि सबके छोटे छोटे बच्चे, बट उसने एक भी एक्शन नहीं लिया उस पे. आगे हम लोग की इतनी मीटिंग्स भी हो चुकी. मीटिंग में भी वो आता नहीं था टाइम पे. 10 बार उसको कॉल करना पड़ता था, तब जाके वो एक बार ही आता था. तभी भी उसका मुंह बंद ही रहता था, ना कोई एक्शन. सिर्फ उसको मेंटेनेंस चाहिए रहता था. नित्यानंद धाम है आपके बिल्डिंग का नाम? बिल्डिंग का नहीं रमाबाई निवास. येस, रमाबाई निवास. जी इमारत पडलेली आहे त्या इमारतीचं नाव रमाबाई चाळ आहे. यांच्या म्हणण्याप्रमाणे जी C1 ची नोटीस आलेली ती बिल्डरने दाबून ठेवली होती. वारंवार इमारत दुरुस्ती करण्यासाठी ते सातत्याने त्या बिल्डरला सांगत होते, परंतु तो बिल्डर ऐकत नव्हता. जागा मालक त्यांना विचारा देखील आले नाहीत की त्यांच्यावरती कोणतं संकट सापडलेलं आहे. काही लोक मलब्याखाली अडकलेले आहेत. काहींचे नातेवाईक दगावण्याची शक्यता आहे. असं असताना गणेश चतुर्थी आहे, बाप्पाचं आगमन आहे आणि दुसरीकडे अशा प्रकारची घटना वसई विरार शहरामध्ये घडते. आता याला काय म्हणायचं? खरं तर बंगल्यात राहणारे जे मालक आहेत त्यांची माणुसकी याच्यावरनं दिसते. स्वतः बंगल्यात आरामात झोपलेत, परंतु आज हे तमाम लोक जे आपल्याला दिसत आहेत, ही लहान बाळ आहे, हा लहान मुलगा आहे. आता या चाळीतल्या देखील काही खोल्यात तोडाव्या लागणार. याला जबाबदार कोण? मी तर म्हणतो की या बिल्डरवरती आणि जागा मालकावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि वसई विरार शहर महानगरपालिकेने पुढे आलं पाहिजे. इकडच्या आमदारांनी पुढे आले पाहिजेत आणि यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे. जो काही प्रकार घडलेला आहे तो निंदनीय आहे, निषेधार्थ आहे, परंतु याची सर्वस्वी जबाबदारी ही फक्त आणि फक्त वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.